मित्रांनो, जवळपास आपण आता हम्पी आलेलो आहोत. म्हणजे जवळपास म्हणण्यापेक्षा जवळपास आता 1:45 किंवा 2:30 वाजलेले आहेत आणि आपण चांगले फ्रेश झालो. आम्ही रूम बुक केली, इथे येऊन आम्ही बुक केली आणि मग आम्हाला रस्त्याने रूम बुक करताना जाता जाता रस्त्यात हे त्रिशूळ हॉटेल आम्हाला दिसलं होतं. तर तिथे अगदी घरगुती, पुन्हा तुम्हाला कॉन्टिनेंटल आणि बऱ्याच साऊथ इंडियन डिश आहेत असं तिथे लिहिलेलं होतं. त्यामुळे मी त्या ठिकाणी जायला प्रेफरन्स दिला. म्हटलं बघूया टेस्ट कशी आहे. आणि साऊथ इंडियन डिश ही सगळ्यांना आवडतेच, हवी विषयी वाटते. जे लजीज असते त्याची टेस्ट आणि पचायला हलकी असते. मी शक्यतो ट्रॅव्हलमध्ये हलकं फुलकं खाणंच प्रेफरन्स पसंत करते. आणि मग आम्ही सगळीजण आलो, बसलो छानपैकी आणि मग मेनू कार्ड जरा थोडा चाळला आणि मग त्या मेनू कार्ड चाळल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की अरे इथे खूप छान आहे. म्हणजे नान, बटर, फुलके सगळं काही मिळतं. पण माझं सगळ्यांना सजेशन होतं, कारण आपण प्रवासातून आलेलो आहे, आपल्याला पचण्यासाठी हलकं फुलकं म्हणून आपण एक साऊथ इंडियन डिश आपण मागून घेऊया, आपल्याला कशी वाटते ती बघूया. तर त्या साऊथ इंडियन डिश मध्ये सुद्धा 2 पोळ्या, दही, लोणचं, भाजी, रस्सम आणि भात अगदी छान असं. ते बघूनच, त्याचं टेक्स्चर बघूनच आम्हाला असं हवंसं वाटायला लागलं आणि आम्ही पटकन त्याच्यावर ताव मारलाच आणि म्हटलं की आता जेवून झाल्याच्या नंतर थोडंसं आमच्याकडे वेळ आहे, थोडा गप्पा गोष्टी करत आम्ही हास्य विनोद करत आम्ही आमचं भोजन पूर्ण केलं. आणि खरंच खूप टेस्ट छान होती. म्हणजे तोंडात घास गेल्या गेल्या अगदी तृप्त झाल्यासारखं वाटलं. आणि आम्ही जे हॉटेल आमचं बुक केलं होतं, हॉटेल म्हणण्यापेक्षा होमस्टे होता तो. तर त्या होमस्टे मध्ये ते विरूपाक्ष मंदिरापासून अगदी वॉकेबल डिस्टन्स होतं. म्हणजे किती वेळाही तुम्ही दर्शन घ्यायला येऊ जाऊ शकता, इतकं जवळ होतं. आणि सुंदर स्वच्छ वर्ल्ड हेरिटेज एरिया आहे असल्यामुळे तुम्ही बेफिकर राहा. तुम्हाला तिथे जवळपास मिळणारे कॉटेज, आपण कॉटेज म्हणतो पण त्याला होमस्टे म्हणतात, तर ते खूप छान आहे. आणि मग आम्ही जेवल्यानंतर थोडं चालत चालत आम्ही रिक्षा बुक करायच्या आधी फक्त आम्ही जरा एक विचार, त्यांचा अंदाज घेतला की साधारण किती खर्च येईल आम्हाला जे जवळपासचे स्टेशन आहेत. कारण मम्मीला तेवढं चालणं शक्य होणार नाही, तर आम्ही ती 4 जण तर चालू शकतो, पण तिला तेवढे पटापट चालतं आमच्या बरोबर येणार नाही आणि मग पॉइंट्स बरेचसे मिस होतील असं ह्या भीतीने आम्ही त्या रस्त्याने जाता जाता बघा की आम्हाला असं ते बाजार आहेत, बाजारपेठ म्हणतो आपण, अशी 7 प्रकारची हम्पीमध्ये 7 बाजारपेठ आहेत. तर आपण ही आता पहिल्यांदा पहिली बघतो विरूपक्ष मंदिराच्या बाजूलाच. आणि अशी आख्यायिका आहे, म्हणजे त्यांनी सांगितलं त्या तिथल्या असणाऱ्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांच्या चर्चेने की तिथे भरपूर गाईड्स होते, टुरिस्ट होते. तर त्यांच्या त्या चर्चेतून मला असं समजलं की खूप श्रीमंत राजाचं हे ठिकाण आहे. आणि तिथे म्हणजे सोन्या चांदीचं तर वस्तू खूप होत्या. आणि ते बार्टर सिस्टम चालायची ना, ती सुद्धा अशी लिटरवर, म्हणजे असं सोनं लिटरमध्ये, एका वॉटर बॉटलमध्ये असं लिटरच्या मापाने ते एखाद्याला ते त्याचं जे काही दाम ठरला असेल तो द्यायचे. तर या मंदिरात, विरूपक्ष मंदिरात जवळच असलेली बाजारपेठ खूप लांबलचक आहे. आधी आम्ही ठरवलं की आधी पहिलं आपण विरूपक्ष मंदिर, म्हणजे इथे शंकराची पिंड आहे आणि हे एकच मंदिर असं आहे पूर्ण हम्पीमध्ये की तिथे देवाची पूजा केली जाते. बाकी इतर ठिकाणी जितके मंदिर आहेत, मंदिर पुष्कळ आहेत. म्हणजे पुरातन काळातल्या बऱ्याचशा वस्तू आपल्याला ते अवशेष सांगतात की इथे काय असू शकतं, म्हणजे इतिहास साक्षीदार असल्यासारखं हे ठिकाण आहे. मग तिथे अगदी चप्पल स्टँडचं एक व्यवस्थित छान ठिकाण केलं होतं त्यांनी. मग तिथे आम्ही चप्पल आमच्या ठेवल्या आणि आतमध्ये मंदिरात जाण्यासाठी आम्ही तयार झालो. जातानाच त्या मंदिराच्या परिसरातले इतके काही उभे असलेले जे साचे अवशेष, ते बरेचशा काही गोष्टी सांगत होत्या. त्याच्यावर लिहिलेले काही लेख होते कन्नड भाषेत, आम्हाला ती काही समजत नव्हती, पण बऱ्याचशा गोष्टी म्हणजे जे इतिहास जाणकार आहेत त्यांचा अभ्यास दांडगा असेल तर ते नक्कीच आपल्याला त्या गोष्टीची माहिती देऊ शकतील. आणि इथे वानरसेरा पुष्कळ आहे. तुमच्या हातात काही खाऊ असेल, इथे एक लक्ष्मी हत्ती आहे, ती जी ब्लेस करते आपल्या सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना, डिवोटी ब्लेस देते ती. तर ती इथे असल्यामुळे तिला म्हणजे खुश करण्यासाठी तर भाविक आपले
केळं घेऊन जातात. मग ती ती केळं खाते आणि केळं आणि पैसे पैसे बरोबर मालकाकडे देते. आणि आणि ज्यांनी आपल्याला ते दिलं आहे केळं, तो प्रसाद, तो ती त्या माणसाला ब्लेस देते. तर आम्ही आत ते हत्ती आहे त्याला नंतर पाहू, म्हणजे जाता जाता पाहिलं. आणि त्याच्यानंतर खूप गर्दी होती तिथे, तर म्हटलं पहिले उजेडात आपण मंदिर छान बघू, कारण आता जवळजवळ 3:45-4 वाजले असतील. तर त्या उजेडात आपण ह्या मंदिराचं चांगलं छानपैकी दर्शन घेऊ. आणि म्हणून मग आम्ही संपूर्ण, आणि परिसर इतका अफलातून, म्हणजे तुम्ही इथे फोटोशूट करणं, इथे तुम्हाला एक ऐतिहासिक, म्हणजे तुम्ही स्वतः तिथे आल्यावर तुम्हाला ही रॉयल ट्रीट आणि रॉयल ट्रीटमेंट आणि रॉयल काय असेल ह्याचा अनुभव येईल. हे जे तुम्हाला मी आता दाखवते ते जे खांबे आहेत, त्या खांबातून 7 प्रकारचे, म्हणजे जेवढे आपले इंडियन कल्चरचे जे म्युझिक आहेत त्याचे इन्स्ट्रुमेंटचा आवाज येतो. म्हणजे याचं बांधकाम कशा पद्धतीचं असेल ते तुम्हाला लक्षात येईल. आणि आता सध्या वरती तिथे जाऊन ते वाजवणं अलाउड नाहीये, कारण काय होतं, त्याला एक विशिष्ट पद्धतीने वाजवण्याची एक कला असते आणि एक पद्धत असते. तर ती आपल्याला जपणं, सांभाळणं शक्य नसतं. त्यामुळे काय होऊ शकतं की आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीला याचा आस्वाद, याचा अनुभव आणि याचा अभ्यास करणं फार कठीण होईल. त्यामुळे त्यांनी असं एक रिस्ट्रिक्शन करून ठेवलंय की कुणी येऊन त्या वरती सभा मंडपात जाऊन वाजवू नये. तर मी तुम्हाला मगाशी त्या हत्तीने, लक्ष्मी हत्ती बद्दल सांगत होती. ती हत्ती इथेच आहे आणि तिचं 4 वाजता ती बाहेर येते त्या तिच्या कक्षातून. आणि मग ती प्रत्येक त्या सभा मंडपात, त्या देवांच्या भोवती, विरूपाक्ष मंदिराच्या भोवती ती फिरते. बघा, प्रत्येक पायरीवर, प्रत्येक जागेवर काही ना काहीतरी एक चिन्ह काढलं, म्हणजे आता आपल्यासाठी ते सिम्बॉलच आहे. तर ते सिम्बॉल, त्याचं प्रत्येक सिम्बॉल मागच्या महत्व आहे ते जाणून घेणं फार कठीण आहे. आणि त्याचा अभ्यास करणं सुद्धा कठीण आहे. हे विरूपाक्ष मंदिर आहे. त्याच्या वरती छतावर बघा, जसं आपल्याला अजिंठा वेरूळ या ठिकाणी आपल्याला एक श्रीकृष्णाची मूर्ती आहे. ती दोन्ही खांदे त्या श्रीकृष्णाची आपण ज्या दिशेने बघू त्या दिशेच्या विरुद्ध दिशेला वरती दिसतात. आणि तसंच ह्या छतावरही अगदी नेचरशी रिलेटेड, नॅचरल कलर वापरून त्यांनी त्याला एक सुंदर सुबकता दिलेली आहे. तर ते एक उदाहरण वरती तुम्हाला दिसेल. आणि इथे पण बघा, शंकर पार्वती प्रत्येक मूर्तीत. आणि हे समोरच विरूपाक्ष मंदिर आहे. आणि या इथे शंकराची अगदी सुंदर मनमोहक मूर्ती आहे. शंकराला सुंदर साज केलेला आहे. आणि आता इथून जरा थोडंसं कठीण होईल दर्शन घेणं, पण आपण रांगेत अगदी पद्धतीने जाऊन पिंडीच्या जवळ जाऊ शकतो. त्यामुळे मी इथून तुम्हाला फक्त दाखवते, पण मी तिथे गेल्यावर शूट करणार नाही, कारण शूटिंगला अलाउडच नाहीये. आणि बरोबर आहे, शूटिंग मध्ये बघण्यापेक्षा प्रत्यक्ष देवाचा आस्वाद, देवाचा अनुभव हे घेणं सोपस्कर आणि आपल्या संस्कृतीला धरून आहे. तर मम्मीने सुद्धा जरा ह्या खांबाचं जरा निरीक्षण केलं आणि त्याच्याबद्दल सांगितलं की बघ कसं आहे, हे कसं जमलं असेल, ह्या नक्षीकामाला किती वेळ लागला असेल. म्हणजे हे काय आज बनवलं, आज बसलो आणि 1 वर्षात आर्किटेक्चरने बनवून केलं असेल असं नाही. खूप वर्षाचं काय म्हणतात, प्रयत्नाचं पराकाष्ठा करून हे मंदिराचे बांधकाम केलं असेल. पण मित्रांनो, खरं सांगते की अगदी इथलं प्रत्येक खांब आणि प्रत्येक, म्हणजे हे गोपुरावरती आपण जे शिखर म्हणतो, ते मंदिराच्या वरचं जे कळस असतो, तो सुद्धा बघा ना किती सुंदर आहे. आणि त्याच्यावर प्रत्येकावर काही ना काहीतरी देवाची आकृती, प्रतिकृती साकारलेली आहे. त्याचा अभ्यास जाणकार लोकांना खूप अगदी चांगलापणे माहिती असेल. मे बी आपलं नॉलेज कमी पडत असेल, पण मी काय केलं, मी फक्त की हे जाणकाराने जाणून घेण्यापेक्षा आपण तो आनंद कसा उपभोगता येईल याच्याकडे लक्ष दिलं. आणि हे मंदिर तुम्ही जितकं जास्त वेळ पाहाल तितकं तुम्हाला खूप बऱ्याच गोष्टीचा उलगडा होईल. इथे एक दीपस्तंभ होता की त्या दीपस्तंभाला आपल्या ह्या सगळ्या चारी बाजूने जेव्हा अटॅक झाला, बॅटल झाली मोठी, तर त्या अटॅक मध्ये बऱ्याचशा नासधूस झालेली आहे. पण त्याच्या जागी त्यांनी जसेच्या तसे अवशेष ठेवून त्याची आपल्याला एक काय म्हणतात, आपल्याला एक त्याचं एक
आणि हे मी आता पुढे चालली आहे. हा विरूपाक्ष मंदिराचे हा पिन होल आहे. या पिन होल मधून बघा आतमध्ये एक व्हाईट कलरची स्लेट आहे. त्या स्लेटवर विरूपाक्ष मंदिराच्या कळसाच्या उलटी प्रतिकृती दिसते. हे प्रत्यक्ष बघणं म्हणजे सायंटिफिक रिलेटेड सुद्धा या गोष्टी किती माइंड करतात. म्हणजे आपण म्हणतो की आपणच खूप शिकलेलो आहेत आणि आपल्यालाच खूप शहाणपण आहे आणि आपल्याकडे खूप नॉलेज आहे. पण मित्रांनो, खरं सांगायचं तर आपल्याकडे खूप अशी चांगली माहितीकारक असणारी माणसं या पृथ्वीवर, या आपल्या महाराष्ट्रात, आपल्या भारतात, आपल्या आजूबाजूच्या राज्यात आहे, द्रविडांकडे आहे. ही ही माहिती देणं किती आपल्यासाठी उपयोगाचं आणि इतकं काय म्हणतात ना याला की अमेझिंग वाटतं. ही जस्ट सॅल्यूट करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्याकडे इतकी छान कारागीर होते की ज्यांनी हे वास्तू घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. ही बघा, ही त्याच्या विरूपाक्ष मंदिराच्या बाजूला हे कुंड आहे. ते पाण्याचं कुंड, त्यातून म्हणजे प्रत्येक गोष्टीचं या कुंडाचं बांधकाम सुद्धा इतकं सुंदर आहे ना. आणि ह्याच्या पुढेच थोडंसं गेलं ना की आपल्याला तुंगभद्रा नदीचं प्रवाह आहे. नदीचं सातत्याने पाणी चालू असतं. आमच्याकडे आजचा दिवस थोडासा सत्कर्मी लावायचा आहे म्हणून मी थोडस जरा फास्ट, कारण आपल्याकडे बरेच छान वेळ आहे. आपण छान एक 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 गोष्ट बारकाईने पाहू शकतो. तर मग सनसेट पॉइंट हा इथून जवळ हेमकुट पर्वत आहे, म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवरच आहे. मित्रांनो, तुम्ही रिक्षा नाही केली तरी चालेल की तुमच्या पायात बळ असेल आणि ताकद असेल आणि तुम्हाला एक्सप्लोर करायचं हुनर असेल ना, तर तुम्ही नक्की हे सगळं चालतच कराल. आणि हम्पी हे शहर बघण्यासाठी तुम्हाला रिक्षाची काही आवश्यकता नाही. हा, जर तसे वयस्कर माणसं तुमच्या बरोबर असतील की ज्यांना पायाचा त्रास असेल, ज्यांना गुडघ्यांचा त्रास असेल, की ते चालू जास्त वेळ चलू शकत नाहीत, अशा व्यक्तींसाठी तुम्हाला रिक्षा करणं गरजेचंच आहे. पण माझं तरी मत आहे की तुम्ही सगळे यंगस्टर लोकांनी इथे येऊन चाललंच खूप भारी असेल. आणि तुम्हाला स्वतःला लक्षात येईल की हे 7 बाजारपेठ कशा ह्या वेळची त्या वेळची लोक आपल्याला ते वापरत असतील याचा अंदाज येईल. आणि त्यांचं फिटनेसही तुम्हाला कळेल की हे वॉकिंग डिस्टन्स असल्यामुळे आपल्या सगळ्यांना बघणं पण सोपं होईल आणि ते तुम्हाला सगळ्यांना पाहताना खूप मजा येईल, मला तरी असं वाटतंय. तर सनसेट पॉइंट व्हायच्या आधी मला एक गणपतीचं मंदिर एक जवळ आहे, म्हणजे इथे 2 गणपतीची जवळ मंदिर आहेत. पण मम्मीला तेवढं चालणं शक्य होणार नाही, म्हणून आम्ही नक्कीच एक गणपती मंदिर, पण त्या गणपती मंदिरात पूजा होत नाही. त्यामुळे हे बघा, हे इथे प्रत्येक नागाचे, सर्पाचे असे एक स्टोन उभे केलेले आहेत की ते काहीतरी आपल्याला इतिहासाची जाणीव आणि खुणवतायत आणि आपल्याला काही ना काहीतरी त्यांचं मिनिंग सांगतायत की इथे हे काय काय आहे, काय काय इतिहास इथे घडला आहे, इतिहास साक्षीदार आहे या गोष्टीसाठी, असं सांगणं ते दगड आपल्याला सांगतात. आणि विरूपाक्ष मंदिर तुम्ही कुठूनही कोणत्याही दिशेने बघा, ते अप्रतिमच दिसतं. आम्ही मंदिराच्या चारी बाजूने फिरलो, चारी बाजूने मंदिर पाहिलं आणि मग मंदिराच्या जवळच असलेल्या गणपती मंदिराकडे आम्ही निघालो. आम्ही चपला घेतल्या आणि आता आम्ही निघतोय. आणि निघून आम्ही ते मंदिराच्या बाजूला एक गणपती मंदिर आणि मी हेमकुट पर्वत ऐकलं होतं, तर ते बघण्यासाठी जाणार आहेत. बरेचसे फॉरेनर्स आले होते आणि कसं वीकेंडला इथे खूप अफलातून गर्दी असते, म्हणजे सतत माणसांची रेलचेल असते. आता दिवाळीची सुट्टी लागल्यानंतर इथे थोडं जरा बऱ्यापैकी खूप आहेत. आणि एक विशेष म्हणजे इथे पेट्रोलची बाईक मिळते भाड्याने. जसं गोव्याला आपल्याला कसं मिळतं तसं इथे पण रेंटवर बाईक मिळते, शिवाय रेंटवर बायसिकल मिळते. हे तुम्ही सायकल घेऊन सुद्धा हे फिरू शकता, तुम्हाला छानपैकी आरामशीर तुमच्या म्हणण्याप्रमाणे बघता येईल. आणि मग आम्ही विचार केला की आता आपण इथून बघितलं तर मातंग हिल, विठ्ठल टेम्पल आणि बरेचशी मेन जी हम्पी मधली ठिकाणं आहेत ती जवळच आहेत, तर ती बघण्यासाठी आपल्याला रिक्षाची गरज नाही. पण आमचा पहिला दिवस असल्यामुळे आम्ही काही रिक्षा करणार नाही. आज आम्ही विरूपाक्ष मंदिराच्या बाजूला जे काही जवळ आहेत, आमच्या पायाने जेवढं शक्य होईल ते नक्कीच बघणार आहोत. मग हे आहे विरूपाक्ष मंदिर. बघा, या मंदिराच्या पासून तुम्हाला बाहेर जाऊच वाटणार नाही आणि तुम्ही ट्रेडिशनल लुक मध्ये आलात ना मित्रांनो, तर अमेझिंग फोटो येतील आणि तुम्ही स्वतः विश्वास करू शकणार नाही की खरंच वाव, काय हे नगर असेल. म्हणजे सॅल्यूट त्या कृष्णदेव रायाला आणि त्याच्या जनतेला की खरंच त्यांनी काय हे वैभव त्यांचं हे ठेवलं असेल.
हे बघा. आणि हे पेशवाई कालीन कसे जसे गणपती असायचे किंवा तुम्ही संजय लीला भन्साली यांच्या पिक्चर मध्ये पण बघितलं असेल, तसे मोठे अवाढव्य गणपतीची मूर्ती, अवाढव्य शामियाना, बाहुबलीमध्ये सुद्धा दाखवलेलं. तर महेश्वरी साम्राज्य किंवा विजयनगरचं साम्राज्य काय आहे, ही संपूर्ण इथले अवशेष आपल्याला अगदी माहिती देतायत आणि सांगतायत की हो आम्ही होतो इथे, आमचा हे सगळं इतिहास आहे. हा इतिहास तुम्ही बघण्यासाठी नक्की हम्पीला या. तर इथे पण ह्या मंदिरात गणपतीला फुल किंवा पूजा अर्चा होत नाही, कारण इथेही या मूर्तीची खंडित आणि आपल्याकडे भारतामध्ये खंडित झालेल्या मूर्ती पूजेला मनाई आहे. आपण ते देवाला त्या मानत नाही, पण हे आपल्याला इतिहासाची साक्षी देतात की इथे केवढं तेव्हा भव्य असं गणपतीचं मंदिर आहे. त्याचा सभामंडप बघा केवढा मोठा आहे, गाभारा बघा केवढा मोठा आहे. म्हणजे जवळजवळ तेव्हा पूजापाठ असेल किंवा काही त्या रॉयल फॅमिलीचा हा रॉयल गणपती किती छान वाटत असेल ना, तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. मला ते इमॅजिन करून करूनच मी असं व्हिज्युअलाइज थोडस डोळे बंद करून केल्यावर मला असं जाणवलं की अरे वाव, आपण मस्त पिक्चर मध्येच बघितलंय आणि AI मध्ये बघितलंय, पण ते रियालिटी मध्ये बघणं, रील आणि रियालिटी मध्ये किती फरक असू शकतो याची जाणीव ही जागा आपल्याला करून देते. आणि कुठेही अस्वच्छ कुठेही जागा नव्हती, सगळीकडे स्वच्छता. आणि हे दगड एवढे मोठे मोठे ना, म्हणजे मला शोले पिक्चर सारखं आठवण झाली की गब्बर कितने हद भी थे. म्हणजे त्या पिक्चरची शूटिंग सुद्धा इकडेच कुठेतरी जवळपास केलेली असावी. आणि बरेच कन्नड पिक्चर आणि साऊथ पे पिक्चर बऱ्याच ठिकाणी इथे होतात, हे आपण पाहिलेले आहे. तर अगदी सिनेमॅटिक जागा आहे ही. पिक्चर शूट करणं, रील बनवणं, पण आता सध्या इथे रील वगैरे बनवायला अलाउड नाहीये. व्हिडिओ कॅमेरा तुमचा हातात घेऊन तुम्ही फिरू शकता, तुम्ही जमिनीवर ठेवू शकत नाही, कारण त्याचे वाई जे आहेत ते ह्या वास्तूला त्रास देतात. असं मी एका गाईड मला सांगताना मला आठवलं की ते स्टँड, मोबाईलचा स्टँडही अलाउड नाहीये लावायला. तर तुम्ही तुमचे फोटो, तुमचं जे काही तुम्हाला व्हिडिओज काढायचे आहेत ते तुमच्या हातात मोबाईल घेऊनच करायचे आहेत. आणि ह्या ठिकाणचं बऱ्याच गोष्टी आहेत अशा की हे आपण फील करण्यासारख्या आहेत. ह्या अशा कॅमेरात किंवा म्हणजे निसर्गरम्य तर आहेच. बघा ना, ह्या ह्या दगड असे गोल्डन असे वाटतात ते, तर खरंच तसेच आहेत. आणि मेन म्हणजे दगड एकावर एक असे ठेवल्यावर ते हलत नाहीये, डुलत नाहीये किंवा पडण्याची भीती नाहीये. आणि असं बघा ना किती सुंदर असं आहे. म्हणजे ते आणि थोडं चढ उतर असल्यामुळे ज्याला चालणं अशक्य असेल त्याला जरा थोडा त्रास होऊ शकतो, पण इतकं पण चढणं अवघड नाहीये. तुम्ही थांबत थांबत गेलात. आता मी हेमकूट पर्वतावर येऊन बसली आहे आणि इथूनच आपल्याला सनसेट पॉइंट बघायचा आहे. आणि सनसेटला आता थोड्या वेळात सुरुवात होणार आहे, तर मी ते शूट न करता मी तो सनसेट पॉइंट